यड्रावकर प्रेमी व विकास कांबळे मित्रपरिवार यांच्या वतीनं राजर्षी शाहू विकास आघाडीला शिरोळ तालुक्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व नूतन लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नवनियुक्त सदस्यांना संबोधित करताना जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं। लोकांनी दिलेल्या विश्वासाचं चीज करताना प्रत्येक निर्णय हा लोकहिताचा असावा असं त्यांनी स्पष्ट केलं। समाजातील गरजू वंचित घटकापर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवणं ही प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे। पद हे केवळ अधिकारासाठी नसून सेवा करण्याची मोठी संधी आहे। आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणणं, पारदर्शकता राखणं आणि लोकांशी सतत संवाद ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येकानं आपल्या क्षमतेनुसार समाजकार्य करत राहावं, यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। यावेळी समाज कल्याण समिती सभापती सौ श्रद्धाताई गायकवाड, शिरोळ पंचायत समिती सभापती श्रीत मिलिंद कुरणे, जिल्हा परिषद सदस्य श्रीत अमोल चव्हाण, श्रीत प्रशांत शाहपुरे, श्रीत कुमार कांबळे, सौ उत्तरादेवी शिंदे सरकार, सौ प्रचिता कोळी तसेच पंचायत समिती सदस्य श्रीत प्रतीक उर्फ बंटी पाटील, नाना उपाध्याय, बाबासो वनकोरे, अविनाश पाटील, सौ दीप्ती जाधव, सौ सीमा म्हैसाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ रंजना कोळी, दत्त कारखाना संचालक श्रीत रणजित कदम, नगरसेवक श्री जय कडाळे, सुनील पाटील, प्राध्यापक चंद्रकांत मोरे, अविनाश गायकवाड, श्रीत विजितबाबा शिंदे सरकार, चंद्रकांत कोळी, प्रशासक मिथुल जाधव, सरपंच सागर भंडारे, सूर्यकांत कोळी आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रास्ताविकामध्ये विकास कांबळे यांनी आघाडीच्या यशाचा आढावा घेत उपस्थितांचं स्वागत केलं। यावेळी पंचायत समिती सभापती श्रीत मिलिंद कुरणे, समाज कल्याण सभापती सौ श्रद्धा गायकवाड तसेच बाबासो वनकोरे यांनी आपल्या मनोगतातून आघाडीच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी जिल्हा परिषद सदस्य सौ रंजना कोळी यांनी केलं, तर सूत्रसंचालन शशिकांत मुद्दापुरे यांनी केलं। हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।